रामकृष्ण हरी. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील कुकुडवाड या ठिकाणी आलेलो आहोत. कुकुडवाड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. खरं तर हा किती वर्षापूर्वी सुरू केलेला आहे, कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि या सप्त्याच्या माध्यमातून कसा गावात बदल होत गेला अशी विविध माहिती आज आपण कुकुडवाड ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव हरिभक्त परायण महादेव महाराज गुळी. महाराज, एक सांगा, आपल्या गावामध्ये केव्हा सप्ताह सुरू केलेला आहे आणि काय त्या पाठीमागे एक विचारधारा होती? कुकुडवाड या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हा जवळजवळ 1978 साली म्हणजे 49 वर्षापूर्वी सुरू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 50 वर्ष होत आली. 49 वर्ष अविरतपणे चालू आहे. बरं, काय जुन्या लोकांनी कसा जुन्या लोकांना आमच्या कुकुडवाड गावचे एक हरिभक्त परायण संत ज्यांना आम्ही म्हणतो असे आमच्या गावचे बुवासाहेब घाडगे हे संत होते. 15 दिवसाची महिन्याची वारी होती त्यांची. अशी एक ख्याती होती, आम्ही ऐकली होती आम्ही लहान असताना, की स्वतःची मुलगी वारली आणि वारीला निघाले होते. चालत पायी वारी 15 दिवसाची करत होती. त्यांना सांगितलं की बुवा तुमची मुलगी वारली, पण ते परत आले नाही, ते वारीलाच गेली. मी काही मुलीला जिवंत करणार नाही. अशी निष्ठावंत पंढरपूरचे विठ्ठलाचे भक्त असणारे बुवासाहेब घाडगे त्यांचं विठ्ठल मंदिराचं मंदिर बांधले त्यांच्या जागेत आणि तिथं त्यांची समाधीचं एक मंदिर बांधले आणि त्या समाधीपाशी हा 1978ला आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. अजून काय एखादी घटना किंवा प्रसंग एखादा 49 वर्षातला काय आहे का एखादा त्यावेळेला आठवणीत राहण्यासारखा? 1978ला 72च्या दुष्काळानंतर थोडासा समाज विखुरला गेला होता. कोणाकडे पैसा जास्त नाही, फक्त शेती आणि कुटुंब उदरनिर्वाह एवढाच गावचा होता. पण या अखंड हरिनाम सप्ताहामधून लोकांना प्रेरणा मिळत गेली. बुवासाहेबांनी आम्हाला एक चालना दिली की कुठंतरी भजन कीर्तन चाललं पाहिजे, आपल्या नावात अखंड हरिनाम सप्ताह झाला पाहिजे. आमच्या गावचे एक आराध्य दैवत कुलस्वामिनी ज्योतिबा आणि मारुतीराय यांच्या कृपाशीर्वादाने आणि वारकऱ्यांचे एक आमच्या तिघा चौघांचे गुरुवारी म्हणून महाजनी महाराज मुंबईला असायचे, त्यांनी या सप्त्याची प्रेरणा दिली आणि त्यांच्यापासून हा सप्ताह सुरू झाला. तेव्हापासून आमच्या गावात जवळजवळ 30 वर्षे बंडातात्या कराडकर, नामदेवप्पा शामगावकर, आप्पासाहेब सुपणेकर अशी ख्यातनाम कीर्तनकार आमच्या गावात सलग 30-35 वर्ष चालू होते. 49तली आता जवळजवळ 3 वर्ष झाली सप्ताह आमचा हा मोठ्या उत्साहानं साजरा होतो. दरवर्षी आमच्याकडे थोडं आर्थिक भांडवल कमी असल्यामुळं छोटा व्हायचा, आता हा त्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. बरं, एक सांगा, खरं तर तुम्ही आता सांगितलं की छोटं म्हणजे 3 वर्षात आता ह्याला मोठं स्वरूप आलेलं आहे. तर काय म्हणजे कसं काय म्हणजे स्वरूप बदल झालेला आहे? छोटा सप्त्याचं मोठे आहेत पण काहीतरी अखंड हरिनाम सप्त्यातली जुनी जी लोक होती ते जुनी लोक फक्त आपले जुने कीर्तनकार आणायचे, थोडीशी मोजकीच लोक कीर्तन यायची, पण अखंड चालू होतं त्यांचं कार्य. पण शेजारी पाजारी ख्यातनाम कीर्तनकार यायला लागले. मग गावची तरुण मुलं कुठं मद्रास आहेत, कोण कोलकात्याला आहेत, कोण दुबईला आहेत, अशा मुलांनी विचार केला की आपल्या गाव एवढं मोठं आहे तर मग आपल्या गावात एवढा मोठा सप्ताह होत नाही, बाहेरच्या गावाला होते, मग आपल्या गावात सुद्धा हे ज्ञानदान आणि प्रबोधन आणि धर्माचं कार्य वाढलं पाहिजे. असा गावातल्याच मुलांनी पण बाहेर असणाऱ्यांनी असा एक संकल्प केला आणि मोठ्या प्रतिसाद देऊन त्यांनी भांडवल आम्हाला इथं दिलं पहिल्या वर्षी की मोठे कीर्तन म्हणजे चांगलं काम चाललंय, आध्यात्मिक काम चाललेलं आणि त्या आर्थिक पुरवठा केला आम्हाला. आर्थिक पुरवठा गावाला केला. तुम्हाला काय खर्च लागतो ते करा, पण सप्ताह मोठा करा. जवळजवळ गेले 24, 25 आणि 26 पासून मोठे दिग्गज कीर्तनकार जी टोकेला प्रसिद्ध असणारे असे कीर्तनकार या गावात येतात आणि समाज पण जवळजवळ 1000-1500च्या वर कीर्तनाला समाज पण या ठिकाणी येतो. आमच्या गावाच्या खाली 8 वाड्या, 9 वडजल आणि 10 कुकुडवाड, 10ची 10 गावचा समाज या ठिकाणी प्रबोधनासाठी आणि या ज्ञान संवर्धन करण्यासाठी येत असतो. महाराज, अजून एक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही सांगितलं की आता हा प्रतिसाद वाढत आहे, तर त्याच्या पाठीमाग कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? कारण काय, लोक आता तुम्हाला पंक्तीचं तुम्हाला मिळायला लागलेलं आहे, सौजन्य द्यायला लागलेले आहेत, शिवाय पुणे मुंबईचे पण लोक तुम्हाला मदत करायला लागले. पहिलं वर्ष जे आम्ही सप्ताह केला तरुण पिढीनं, तरुण मुलांनी सप्ताह हातात घेतल्यानंतर त्यावेळेला सौजन्य पण आलं, पंक्ती पण आल्या आणि धर्माचं कार्य वाढत चालल्यामुळं आणि प्रबोधन वाढल्यामुळं, चांगले कीर्तन करायला गावच्या लोकांच्यावर त्यांचा प्रभाव पडला. त्या कीर्तनकाराचं सांगणं, ऐकणं आणि धर्माचं कार्य वाढवण्यासाठी किंवा आपल्या गावातले संस्कार वाढवण्यासाठी, गावचं चांगलं नाव रोशन करण्यासाठी गावात हरिभक्त पारायण तयार झाले. गावच्याच लोकांनी पुढाकार केले, लोक तयार झाली सौजन्यासाठी, पंक्ती देण्यासाठी. आज आम्हाला पंगत द्या म्हणलं तर पंगत मिळत नाही. 2-2 वर्षाच्या पुढचे आम्ही सौजन्यकार आताच तयार होऊन बसले. एवढा लोकांनी गावच्या प्रतिसाद दिला. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. नाव सांगा आता तुमचं पहिल्यांदा. नितीन आबासू देशमुख.
नितीनराव, यावर्षी कुठले कुठले कार्यक्रम आहेत आता आपल्या पारायणात? यावर्षी पहिल्या दिवशी किशोर महाराज कोकाटे, दुसऱ्या दिवशी अनिल देवळेकर, परत सुप्रियाताई साठे, परत विकास महाराज दिवडीकर, परत शिवानीताई जरांगे, रुपालीताई सवने, ज्ञानेश्वर तांबे आणि गणेश महाराज डांगे आणि संदीप महाराज खरा. दिग्गज तुम्ही कीर्तनकार बोलत वेगवेगळी मंडळी वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे हा वेगवेगळे सप्ताह रोजचा एक कीर्तनकार, रोज एक कीर्तनकार त्या हिशोबाने आम्ही हे केलेलं आहे. जी टॉकीज फेम आहे ते. माऊली, एक सांगा, आता तुम्ही 49 वर्ष साजरं करत आहे आणि पुढचं 50 वर्ष येत आहे. एक म्हणजे अर्धशतक म्हणायचं. अर्धशतक. तर 50 वर्ष जे होणार आहे किंवा होत आहे त्याच्यात काय वेगळं पण असं काय आहे का, म्हणजे वेगळं करणार ना, साजरं करावं? 100% वेगळं पण करणार. पहिल्यांदा आमच्याकडे वाचक पहिले 3, 4 किंवा 5 असायचे. आता 50 आमची 70-75च्या वर आता आहेत वाचक. शाळेतून मुलगा आली की 100-125 पर्यंत जातात. वाचकांची संख्या पण वाढते, वाचकांची संख्या पण वाढत आहे. म्हणजे ही जी मुलांची ओढ तुमच्याकडे निर्माण झालेली आहे त्याचं काय कारण असावं? कारण म्हणजे कोरोनाच्या काळात ज्यावेळेस आपली मंदिरं बंद झाली, परत ना सगळं म्हणजे बंद झालं, माणसांनी कळून चुकलं की बाबांनो आता ह्याच्याशिवाय पर्याय नाही, म्हणून ती सगळं आध्यात्मिक क्षेत्राकडे सगळं घेऊन ओढ लागली आणि त्याचं रूपांतर आता तुम्ही बघताय. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. नाव सांगा आता तुमचं माझं पहिलं. नाव नाथाजी विठ्ठल देशमुख. एक सांगा, तुम्ही नोकरी, व्यवसाय काय, शेती वगैरे काय? मी शेती आणि व्यवसाय करतोय आणि माझी गोशाळा आहे. गोशाळेत माझ्या 151 गायी आहेत, देशी खिलार. बर. आता एक सांगा की आता तुम्ही व्यवसाय काय, आपले पुणे मुंबईला काय आहेत, आसपास तालुक्यात पण काही लोक व्यवसाय करतात किंवा नोकरदारवर काय, ह्या लोकांचं कसं म्हणजे आपल्याकडे कल आहे किंवा कसं काय सांग? गेली 49 वर्ष झालं सप्ताह चालू आहे या गावचा. परंतु या अलीकडे 3 वर्षात तरुण पिढीने म्हणजे कुकुडवाड स्थानिकमधील पूर्ण देशात गावोगावी गेलेले आहेत. त्यांनी एक वेळ विचार करून सांगितलं की बाबा आपल्या गावचा सप्ताह असा इतका छोटा आहे, त्याच्यात जरा बदल करा. गावोगावी मी वर्जल बघितलं, मसवड बघितलं, मायनी बघितलं, हे सप्ते किती छान आहे, तर तुम्ही का म्हणत बस. तर आम्ही सर्वजणांनी अखंड हरिनाम सप्ताहाची कमिटीने सर्वजणांनी ठरवलं की बाबा आपण बदल करूया. बदल केल्यानंतर त्यातील एक 10-20 लोकांना आम्ही फोन केले. बेंगलोरला केला, गुजरातला केला, अहमदाबादला केला, इकडे वरंगलला केला, तमिळनाडूमध्ये केला, कलकत्ता ग्रुपला केला. मी लोकांना विचारलं की बाबा आपल्यात बदल करायचा आहे, करूया का. तर त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पहिल्याच वर्षी आम्हाला जो अंदाज होता 2 लाख जमणार, ते आमचे 6 लाख रुपये जवळजवळ जमले. आणि त्या 6 लाखातला सगळा खर्च जाऊन आम्ही 2,35,000 रुपये शिल्लक ठेवले. आणि नंतर प्रतिसाद लोक गेले. इथले गावातले जे दुकानदार आहेत ते आम्हाला काहीही कमी पडून देत नाहीत. मग काहीही करा तुम्ही, सप्त्यासाठी देवासाठी काहीही करा. कुठला कीर्तनकार तुम्हाला आणायचा आहे ते आणा. 70,000चा असू द्या, 50,000चा असू द्या किंवा 80,000चा असू द्या, कीर्तनकार चांगला आणा आणि कीर्तनं चांगली ठेवा. आम्ही तुम्हाला काहीही कमी पडून देणार नाही. आणि खरंच अक्षरशः गावातील पुणे, मुंबई आणि जे बाहेर विखुरलेले लोक सोन्या चांदीच्या धंद्यात, या सर्वांनी आम्हाला फार म्हणजे फार मोलाची मदत केली आणि जे लागेल ते द्यायचा प्रयत्न केला आहे त्यांनी. त्यामुळं हो, हा सप्ताह वाढतच जाणार आहे, कमी येणार नाही. म्हणजे खरं तर मी मगाशी त्यांना प्रश्न विचारला, महाराजांना विचारलेला आहे, तुम्हाला तोच विचारतोय की आज पुणे मुंबईची लोकांना सुद्धा आपल्या मायभूमीमध्ये इतकं प्रेम आहे. कुठला उपक्रम असू द्या, खरं तर त्यांचं मनापासून कौतुक आहे. आपलीच मुलं आहेत, आपलीच आहेत, ते पण खरंच त्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा आपल्याला मिळते की आपल्या गावाबद्दल तुम्ही सांगितलं की काहीच कमी पडून देणार नाही. जरी आम्ही बाहेर गावात राहत असलो तरी आपलं गाव आहे, आपली माणसं चांगलं करते ते, आणि जे काय कराल त्याला तुमचं आर्थिक रूपाने म्हणा किंवा सर्व रूपाने मदत करतायत. आणि त्याची अजून एक बाजू बघितली तर तुम्ही लोकली राहणारी माणसं, असा एक संगम साधताय तुम्ही. आणि खरं तर हे पारायणाचं तुमचं जे हे आहे, म्हणजे आपण काय म्हणतो पारायणातून काय मिळालं, तर त्याचं उत्तर हे तुमच्याकडं म्हणजे सर्वांच्याकडून मिळालेलं आहे. म्हणजे असं बऱ्याच वेळेला हे होतं, पण ग्रामस्थांनी तरुणाई आणि हेच खरं तुमचं फलित आहे खरं पारायणाचं. खरं तर तो माझा प्रश्नच होता की तुम्हाला काय पारायणातून मिळालं, तर त्याचंच उत्तर आज हेच उत्तर त्याचं म्हणजे तेच उत्तर तुमच्याकडं आहे खरं म्हणजे. धन्यवाद.
दादा नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव हनुमंत दिनकर काटकर. बर दादा, खरं तर आता सगळं सांगितलेलं आहे, पण आता तुम्ही या एवढ्या वर्षातला एक तुम्ही साक्षीदार आहात. काय सांगताल तुम्ही? काय नाही, हा कार्यक्रम घेतल्यामुळं या गावात धार्मिक कार्यक्रम म्हणजे जेणेकरून क्रीडा क्षेत्र असेल किंवा म्हणजे आता जसं जी लोक बाहेरची लोक मदत करतात त्या पद्धतीनं इथं क्रीडा क्षेत्र वगैरे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगल्यापैकी इथं राबवलं जातं आणि त्यालासुद्धा त्या लोकांचा प्रतिसाद असतो बाहेरच्या. म्हणजे जसं आध्यात्मिक क्षेत्र आपलं क्षेत्रात आहे. आहे आणि आध्यात्मिक क्षेत्र तयार झाल्यामुळं काय झालं की गावातल्या लहान लहान मुलांना त्याच्यावर ते संस्कार चांगले व्हायला लागले. आम्ही काही बाहेरने लहान लहान मुलांच्या संस्थेतली मुलं बोलवतो, ते लहान मुलांच्यावर प्रभाव पडावा, त्यांनी सुद्धा ते याच्यामध्ये भाग घ्यावा आणि त्या पद्धतीनं त्यांनी राहावं, म्हणजे संस्कार चांगले व्हावेत यासाठी हा आटोकाट प्रयत्न करून हा परायणाचा. आणि त्याचं फलित तुम्हाला मिळालेलं शाळकरी मुलं सुद्धा आज ज्ञानेश्वरी वाचायला ज्ञानेश्वरी सारखं वाचायला तो वेळ काढून येत आहे. म्हणजे हे खरं त्याचं रूपांतर लगेच झालं ते. आणि इथं सुद्धा त्याच्या ह्या आध्यात्मिक कार्यक्रमामुळं म्हणा किंवा त्यांचं प्रारब्ध म्हणा या ठिकाणी सुद्धा असे नामवंत कीर्तनकार सुद्धा या ठिकाणी तयार झाले आपल्या मायभूमी. आता आमच्याकडे असे काय कीर्तनकार आहेत की त्यांना म्हणजे आता त्यांना ते महाराष्ट्रभर त्यांची ते गाजलेली आहे. कोण कोण? अशा पद्धतीने हे आपले गुळिंग महाराज आहेत, आपल्या सोबत आहेत ते. आमच्यासोबत आहेत ते गुळिंग महाराज वगैरे. त्याचं अगदी चांगल्यापैकी नाव झाले. ते PSI मध्ये म्हणजे पोलीस खात्यात सर्व्हिसला होते आणि पोलीस खात्यात सर्व्हिसला असून सुद्धा त्यांनी या आध्यात्मिक क्षेत्रात म्हणजे हिरिरीनं भाग घेऊन इथल्या लोकांना जास्तीत जास्त ज्ञान कसं देता येईल आणि ज्ञान कसं घेता येईल त्यांनी ते प्रयत्न चालू आहेत त्याचे. आणि ते नेहमी सातत्याने आपलं हो कुडवाडकर म्हणून लावतायत अजून. म्हणजे हे तुमचे खरं फार मोठं भूषण आहे की कुठे गेलं तर गुळिंग महाराज कुडवाडकर हे लावतात. हे सारखं अजून आपल्याला भूषण नावाचं बंदच केलंय. मी महाराष्ट्रभर कीर्तन करतोय पोलीस क्षेत्रात असून. गावच्या तरुण पिढीने मला फोन करून सांगितला की महाराज तुमचे कीर्तन आम्ही स्टेटस पाहतोय पण तुम्ही ठाणे लावताय आणि माझी सर्व्हिस ठाण्याला आहे. तर गावचं नाव लावलं तर आमचे नामदेव आप्पा श्यामगावकर सांगायचे की गावात 3 माणसं असावं, एक कलाकार असावा, एक पैलवान असावा आणि एक कीर्तनकार असावा. पण जवळजवळ 50 वर्षाची प्रतिक्रिया आमची थांबली आणि माझ्या रूपानं किंवा माझं प्रारब्ध किंवा गावचं माझ्यावर करून किंवा संतांची सेवामुळे गावात एक छोटा मोठा का होईना पण माझ्यासारखा कीर्तनकार झाला आहे याचं मला गावच्या वतीनं फार कौतुक वाटतं. धन्यवाद. दादा नाव सांगा तुमचं. लक्ष्मण सीताराम काटकर. आता हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या मुलांच्याकडे किंवा ह्या माणसाकडे पहिल्यानंतर कीर्तन प्रवचन अजून पुढं काय पारायण ह्याच्यापेक्षा आनंद होणार आहे. आनंद होणार. काय बदल करावा असं काय वाटतं का पोरांनी? काय नाही पोरासनी यांच्याबद्दल त्यांच्यात बदल होणार ना पोरांना. नाही कार्यक्रमात काय अजून काय तुम्हाला वाटतं का पोरांना सुचू वाटतंय का? वाटतंय. काय सांगचाल त्यांना म्हणजे काय कार्यक्रम? लय मोठा कार्यक्रम करायचा चाललाय म्हणजे विठ्ठल माऊलीची तुमच्या मारुतरायाची ज्योतिर्लिंगाची कृपा असल्यामुळं कार्यक्रम मोठे होणार. आणि तुम्ही सांगितले 3 वर्षात आज महाराष्ट्रातले गाजलेले कीर्तनकार पण आज आपल्याकडे आलेले आहेत. हो की जे कीर्तनकार दुसऱ्याला मिळत नाही ते आपल्याकडे आहे. आणि विषय म्हणजे आपल्याच गावात एक कीर्तनकार निर्माण झालेला आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. काय सांगताल? खरं तर कुठलंही गाव म्हटलं का त्या गावात अगोदर चौकशी केली जाते तुमच्यात गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार कोण आहेत का? आपल्या गावात तशी काय परंपरा कशी आहे? आपल्या गावात सुरुवातीला तसं काय नव्हतं म्हणजे पण ज्यावेळी बुवासाहेब गाडगे महाराजांच्या आदर्शाने हा सप्ताह चालू झाला गावात त्यानंतर म्हणजे थोड्या दिवसानंतर आमचे गोविंद महाराज असतील तसे म्हणजे एक ख्यातनाम कीर्तनकार आहेत ते स्वतः ठाणे ग्रामीणला पोलीस उपनिरीक्षक आहेत तरी सुद्धा ते कीर्तन करतायत. म्हणजे गावाचा एक नवीन कीर्तनकार तयार झालेला आहे. ते एक म्हणजे त्या सप्ताहाचं एक फलित आहे. म्हणजे एवढ्या दिवसाचा जो सप्ताह चालत आला त्याचं ते फलित आहे. त्यामुळे असं एक कीर्तनकार तयार झाला. आणि ह्या 3 वर्षामध्ये जे आमच्या गावात आता नवीन मंडळींनी जो सप्ताह हाती घेतलेला आहे त्यावेळीपासून कसं झालंय म्हणजे लहान मुलांची संख्या वाढत चालली. लहान म्हणजे जे तरुण आहेत तरुणांमुळे त्यांची मुले असतील तरुणांनी ज्यावेळी हा उपक्रम हातात घेतला त्यावेळी त्यांच्या मुलांना त्यांचं मार्गदर्शन घरी ज्यावेळी तरुण येतात त्यावेळी त्यांच्या मुलांना ते मार्गदर्शन करतात घरी. त्यामुळे त्यांची मुलांची संख्या वाचनाकडे जास्त झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन मंडळींनी आता कसं उपक्रम एक चालू केला आहे जे वाचन करण्यासाठी येतील
त्यांना आपण एक आपला सप्ताह झाल्यानंतर एक एखादी धर्म म्हणजे आपलं एखादं तीर्थक्षेत्र असेल किंवा अशी एक उपक्रम आपली ट्रिप असते, जे वाचक येतील ना आपल्याला त्यांची एक ट्रिप काढण्यात येते. मग त्या उत्साहाने मुलांना आपल्याला कसं वाटतं, मुलांना वाटतं की आपण ज्यावेळी वाचन करायला आहोत, ज्यावेळी आपल्याला आपल्या ग्रंथाचं धर्माचं पण ज्ञान मिळतंय आणि त्याचं फलित एक दुसरं आपण तीर्थक्षेत्र आपल्याला जायला वर्षी म्हणजे नवीन उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे. हा म्हणजे 2 वर्षापासून झाला. मागच्या वर्षी आम्ही वाचकांसाठी देहू, आळंदी, आपलं संभाजी महाराजांचं तीर्थक्षेत्र वडुतुळा, पूर्वदुर्ग अशी ट्रिप काढली होती. शेवटचा चिंतामणी. हे मला वाटतं हे आतापर्यंत कुठेही मी साहेब उपक्रम बघितला नाही, पण तुमच्याकडेच एक उपक्रम आहे. काही ठिकाणी पैठणी साड्या दिल्या जातात, काहीतरी ग्रंथ काहीतरी देतात, पण तुमच्याकडे थोडं वेगळं नवीन उपक्रम आहे आणि लहान मुलांसाठी तो म्हणजे चांगला उपक्रम. त्यांना आवड त्या गोष्टीमध्ये निर्माण होते. एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल त्यांचं मत चांगलं होतं. आता संभाजी महाराज असतील, त्यांचं आम्ही ज्यावेळी समाधी दाखवून आणली त्यांना, त्यावेळी त्या मुलांच्या मनात म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान लक्षात येते. त्यांचा धर्मासाठी त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी लक्षात येतात. म्हणजे ज्यावेळी आपण मुलांना ते म्हणजे 2 वर्षापासून तुम्ही एक वेगळा उपक्रम सुरू केला. धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा, नाव सांगा. डॉक्टर हरबाप्पा दत्त महाराज दिगंजी राजवाड राजेवाडी. काय आज कुकुडवाडाकरांच्याकडे नातं म्हणजे आपली सांप्रदायिक मध्ये पहिल्यापासून आवड असल्यामुळं चला आपल्या वारी काय इकडं असते आणि त्याच्यामुळे ऋणानुबंध वाढले पाहिजे. धन्यवाद. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी खरं तर आज आपले सर्व कुकुडवाड ग्रामस्थ आणि वारकरी मानदेश भूषणशी बोललेले आहेत. सर्वांनी खरं तर पूर्ण इतिहास सांगत खरं तर एक वेगळाच उपक्रम मान तालुक्यात पहिल्यांदाच ऐकायला मिळाला आणि 2 वर्षापासून त्यांनी सुरू केलेलं आहे की जी मुलं वाचक आहेत किंवा वाचनात बसणार आहेत त्यांना एक वेगळी भेट तुम्ही दिलेली आहे की त्यांना तीर्थक्षेत्राचं फिरायला नेता किंवा दाखवून आणता. खरोखर कुकुडवाडांचं या वेगळ्या उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि सर्व मानदेश भूषणशी बोलल्याबद्दल त्या सर्वांना धन्यवाद आणि रामकृष्ण. अखंड हरिनाम सप्ताह ज्या मंदिरात सुरू आहेत ते हनुमानाचं मंदिर आहे. आपल्याला हनुमानरायाचं दर्शन झालेले आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज, हनुमंतराया अशा विविध देवांच्या मूर्तीच्या प्रतिमा आपल्याला पाहावयास मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं का कलश पूजन हे महत्त्वाचं असते. कलश पूजन झाल्यानंतर पुढील विविध कार्यक्रम होत असतात. आपण दृश्य पाहतोय ते ज्ञानेश्वरी पारायणातील आहेत. शाळकरी विद्यार्थी ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये दंग झालेले आहेत. खरं तर मानदेश भूषणशी बोलताना कुकुडवाड ग्रामस्थ आणि भाविकांनी सांगितलं आहे की आमच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये संख्या वाढलेली आहे. खरं तर ते दृश्य आपल्याला प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहे. खरं तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर शाळकरी मुलं आपल्याला हरिपाठामध्ये दिसत आहे. त्याला हरिपाठाचं दृश्य पाहावयास मिळत आहे. खरं तर भव्य असा हा कुकुडवाड मंडप घातलेला आहे आणि या मंडपामध्ये हा अखंड पारायण आहे आणि हरिपाठ झाल्यानंतर खरं तर कीर्तन होत असते. हा भव्य मंडप भाविकांनी भरून गर्दीने फुलून जात असतो आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार सुद्धा या कुकुडवाडांच्या निमंत्रणाला मान देऊन येत असतात. आणि खरं तर कीर्तन म्हटलं की भाविकांची गर्दी खरं आपल्याला दिसत आहे. ते मोठ्या प्रमाणात कीर्तन ऐकण्यासाठी कुकुडवाड आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने आलेले आहेत. खरं तर ग्रामीण भागातील सप्ताह हे आपल्याला एक बॅटरी चार्जसारखं आहे. एक वर्षभरातून होणारा हा सप्ताह सर्वांनाच एक ऊर्जा देऊन जात असतो. आपल्याला कुकुडवाडकर ग्रामस्थ कीर्तनाला आलेले दिसत आहेत. खरं तर फार मोठं योगदान या भाविकांनी पण दिलेलं आहे. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सुद्धा या कार्यक्रमाला येत असतात. आपण दृश्य पाहतोय ते कीर्तनातील दृश्य नाचण्यामध्ये रंग झालेले असतात.